आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 10 जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाच्या पालखी सोहळा प्रमुखपदी संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांची निवड संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी शनिवारी जाहीर केली। संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विश्वस्त विशाल महाराज मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते। संजय महाराज म्हणाले, यंदा 338वा पालखी सोहळा आहे। पहिल्या दिवशी पालखी देहूतील इनामदार वाड्यात मुक्कामी आहे। यंदा पालखी मार्गावर काही किरकोळ बदल केले आहेत। पूर्वी इंदापूर येथील शाळेत पालखी सोहळा मुक्कामी असायचा। यावर्षी इंदापूरमधील नव्याने तयार केलेल्या IT मैदानावर पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे। पालखी सोहळा 10 जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। 11 जूनला सकाळी इनामदार वाड्यातून आकुर्डीकडे पालखी सोहळा मार्गस्थ होईल। आकुर्डे येथील विठ्ठल मंदिरात सायंकाळी पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे। 12 जूनला पहाटे पालखी सोहळ्याचे पिंपरीतील HA मैदान कासारवाडी येथून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे, असे पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे यांनी सांगितले आहे। या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी, पाहूयात। पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थव्रत। आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान 338व्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्व पत्रकार बांधवांना बोलवलं। प्रथमतः संस्थानच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत। आणि ह्या वर्षीचा पालखी सोहळा हा साधारण 10 जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। आणि या पालखी सोहळ्यामध्ये साधारण मुक्काम जे आहेत तर आकुर्डी, नवी पेठ नंतर लोणीकण, यवत, वरवंड, गवळ्याची उंडवडी, बारामती, संसर, अंथुर्णे, निमगाव, केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरवली, वाखरे आणि बारामती। आणि त्यामध्ये महत्त्वाचे वाखरे आणि पंढरपूर, आणि त्यामध्ये महत्त्वाचे 2 ते 3 बदल करण्यात आलेले आहेत। प्रथमतः म्हणजे जो इंदापूर मध्ये मुक्काम जो शाळेत असायचा तो ह्या वर्षी ITIA कॉलेजच्या ग्राउंडवर घेण्यात आलेला आहे। तसंच गेल्या वर्षीप्रमाणे जे बाहेरील दुपारचे विसावे आहेत जे 3 आहेत, म्हणजे उरुळी कांचन, भानगाव फाटा आणि बऱ्हाणपूर, हे पालखी मार्गावर रोडवरतीच मुक्काम राहणार आहेत। जे पूर्वी ते गावात जात होते ते रोडवरतीच राहणार, असे 3 महत्त्वाचे बदल आहेत। आणि पौर्णिमा झाल्यानंतर पालखी परत देहूला प्रस्थान करणार आहे। पंढरपूरला किती तारखेला? पंढरपूरला साधारण 29 तारखेला पंढरपूरमध्ये 29 तारखेला पंढरपूर राहिले की त्यानंतर पौर्णिमेपर्यंत म्हणजे साधारण 3 तारखेपर्यंत पंढरपूरमध्ये आणि 3 तारखेला पंढरपूरवरनं देहूकडे प्रस्थान करणार आहे। आणि देहूला 13/7/2023 रोजी एकादशीच्या दिवशी देहूमध्ये येणार आहे। रिंगण पहिलं रिंगण जे ते बेलवंडीला राहतं, ते सकाळी 7ला असतं। त्यानंतर दुसरं रिंगण हे इंदापूर येथे राहतं, इंदापूरच्या शाळेमध्ये। आणि तिसरं रिंगण त्यानंतर अकलूजला एक राहतं गोल रिंगण। आणि जे उभे रिंगण आहेत ती साठी माळीनगरला एक उभं रिंगण होतं, बाजीराव विहिरीपाशी एक होतं आणि एक पादुका मंदिरापाशी उभं रिंगण होतं। असे या प्रकारे रिंगण होतात।